मुंबई महापालिकेत निधी वाटपावरून राजकीय खंडाजंगी सुरू झाली आहे. निधी वाटपात भाजप आणि शिंदे गटाला खोके, मात्र काँग्रेस आणि ठाकरे गट लाखातच ओके, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता सत्ताधाऱ्यांनी निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप विरोधकांकडून लावण्यात येतोय. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या निधी वाटपात एमआयएमला झुकतं माफ दिलं गेले. आता याच मुद्द्यावरून ठाकरे गटाने भाजपला चांगलंच कोंडीत पकडले. आता यामुळे एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. या मुद्द्याने पुन्हा एकदा जोर धरलाय. तर नेमकं काय घडलंय देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या बीएमसी मध्ये? ठाकरे गटाकडून निधी वाटपाबद्दल कोणते आरोप केले गेले? एमआयएमला झुकतं माफ देण्याचं कारण काय? चला, मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून रंगलेल्या या पॉलिटिकल फाईटबद्दल संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, दिनांक 10 एप्रिल 2026 मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत निधी वाटपा संदर्भातील कार्यक्रम पार पडला. यावेळी स्थायी समितीतील गटनेत्यांसह देशातील नगरसेवकांना निधी वाटप जाहीर करण्यात आला. यंदाच्या निधी वाटपाचा उद्दिष्ट मुंबई शहराला अधिक सक्षम करणे असून प्रलंबित कामांवर भर देण्यासाठी केला जाईल, असं महापौरांकडून सांगण्यात आलं. यामध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, मनसे आणि एमआयएम इत्यादी सर्व पक्षांच्या नगरसेवकांना निधी मंजूर केला गेला. या वेळेच्या निधी वाटपात सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाला कोट्यावधी देण्यात आले. पण काँग्रेस आणि ठाकरे गटाला मात्र काही लाखातच समाधान मानावे लागले. याच कारणावरून आता ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. यात सर्वात लक्षवेधी गोष्ट ठरली निधी वाटपात एमआयएमला दिलं गेलेलं झुकतं माफ. एकीकडे भाजप स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून घेतं आणि दुसरीकडे मात्र एमआयएम सारख्या पक्षांना भरघोस निधी दिला जातो. त्यामुळे एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप पुन्हा एकदा काँग्रेसकडून लावण्यात आलाय. तर चला सर्वात प्रथम या निधी वाटपाबद्दल जाणून घेऊयात. तर मित्रांनो, महापालिकेच्या प्रशासनाकडून स्थायी समितीच्या मिळालेल्या 800 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या 27 विभागांसाठी सुमारे 227 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी सर्वात जास्त निधी हा भांडूप व मुलुंड विभागाला मिळालाय. या विभागात प्रामुख्याने भाजप आणि ठाकरे सेनेचे वर्चस्व आहे. या विभागाला तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. त्याचप्रमाणे दहिसर आर उत्तर व बोरीवली आर या भाजपच्या जवळपास एक हाती वर्चस्व असलेल्या विभागाला सुमारे 18 कोटी रुपये मिळाले आहेत. सोबतच सुमारे 16 कोटी रुपये कुर्ला एल विभाग समितीसाठी दिले गेले आहेत, जिथे शिंदे सेनेचे वर्चस्व आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष यांच्या अंधेरी के पश्चिम या प्रभागाला देखील 13 कोटी रुपयांचा भरघोस निधी देण्यात आलाय. या निधीच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांना लाद्या बसवणे, शौचालय, गटार, पायवाटा यांची दुरुस्ती आणि सोबतच नळ जोडण्याची दुरुस्ती आणि इतर कामे केली जातील, असं आश्वासन देण्यात आलंय. एकीकडे भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागाला भरघोस निधी दिलाय, पण दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटातील प्रभागांना मात्र निधीपासून वंचित ठेवण्यात आले. आता आम्ही आमच्या प्रभागातील रखडलेली कामं निधीशिवाय कशी करायची, असा प्रश्न विरोधी पक्षातील नगरसेवक उपस्थित करत आहे. माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणावर जाहीररित्या भाष्य केले. त्या म्हणाल्या की ज्या प्रभागांमध्ये विरोधी पक्ष मजबूत आहे अशा प्रभागांना जाणीवपूर्वक कमी निधी देण्यात आलाय. अशा प्रकारे भाजप मुंबईकरांच्या विकासाची खेळ खेळतोय. एकीकडे भाजप स्वतःला हिंदूवादी म्हणवतो आणि एकीकडे मात्र एमआयएम सारख्या पक्षाला कोट्यावधीचा निधी देतो. आमचा कोणताही धर्म अथवा पक्षाला विरोध नाही, पण निधी वाटपात केला गेलेला भेदभाव अत्यंत चुकीचा आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधलाय. तर चला आता जाणून घेऊया कोणकोणत्या पक्षाला एकूण किती निधी मिळाला आहे ते. भाजपच्या एकूण 89 नगरसेवकांना प्रत्येकी 2.25 कोटी रुपये देण्यात आले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांना देखील प्रत्येकी 2.25 कोटी रुपये देण्यात आले. ठाकरे गटाच्या 65 नगरसेवकांना प्रत्येकी 25 लाख आणि काँग्रेसच्या 25 नगरसेवकांना प्रत्येकी 25 लाख असा निधी देण्यात आला. मुंबईतील एमआयएमच्या नगरसेवकांना प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. आता यामुळे भाजप आणि शिंदे सेनेला निधीच्या माध्यमातून जवळपास कोटी रुपये मिळाले आहेत. पण
दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटाला मात्र फक्त लाखातच निधी देण्यात आला आहे. पण यामध्ये MIMच्या नगरसेवकांना देखील 2 कोटींचा भरघोस निधी दिला गेला आहे. मुंबईच्या राजकीय वर्तुळात यामुळे चर्चांना उधाण आले. या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की महापालिकेतील निधीचा पैसा हा जनतेचा आहे, कोणाच्या बापाचा नाही. तो सर्वांसाठी समान वाटला गेला पाहिजे. महापालिकेत सत्ताधाऱ्यांना निधीची खरापत वाटली जाते. विरोधी पक्षांच्या प्रभागात जनता राहत नाही का? 25 लाख रुपये देणं म्हणजे भीक आहे का? अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला. त्यांच्या वक्तव्यावर भाजपचे नवनाथ बन यांनी देखील जोरदार शब्दात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की जेव्हा महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता होती त्यावेळी भाजपला कोणताही निधी दिला गेला नाही. मग जेव्हा निधी कोणाचा होता याचे उत्तर राऊत यांनी द्यावे. अशा प्रकारे त्यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला. आता या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा राजकीय फाईट सुरू झाली आहे. पण आता या संपूर्ण राजकारणामुळे जनतेचे प्रश्न सुटतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती मुंबईमध्ये निधी वाटपावरून रंगलेल्या राजकीय तणावासंदर्भातील. हे संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? भाजपने खरोखर निधी वाटपात भेदभाव केला आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.